तर बघूया की भावनिक वेदना आणि विश्वासघातावर मात करण्यासाठी ही शिकवण काय सांगते. सुरुवातच होते एका धक्कादायक विधानाने की प्रेम विषापेक्षाही जास्त धोकादायक आहे. पण असं का? एखादी इतकी सुंदर गोष्ट इतकी धोकादायक कशी असू शकते? कारण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा असं वाटतं की आयुष्यच संपलं, ही वेदना कधीच संपणार नाही. आणि हे खरंय, माणसं बदलतात, विश्वास तुटतो, हे तर होतच राहतं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कोणीही ठरवून सुद्धा खरी इजा पोचवू शकत नाही. आता प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? वेदना तर खरी वाटते, मग इजा का नाही? याचं कारण आहे बाह्य वेदना आणि आपल्या आतला आवाज यातला फरक. म्हणजे खरी इजा तेव्हाच होईल जेव्हा आपल्या मूळ आत्म्याला धक्का लागेल, जे शक्यच नाही. दुसऱ्यांच्या वागण्याचा संबंध त्यांच्याशी असतो, आपल्या लायकीशी नाही, हे लक्षात ठेवायला हवं. खरं तर प्रत्येक अनुभवातून, अगदी छोट्या अपघातातूनही एक धडा मिळतो. तर वेदनेला शक्तीमध्ये बदलण्याचा एक सोपा मार्ग आहे. अनुभव स्वीकारा, धडा शिका आणि पुढे जा. सुरुवातीला वेदना जास्त वाटेल, पण त्यातून मिळालेला धडा त्यापेक्षा खूप मोठा असतो. जेव्हा असं बघायला लागतो तेव्हा प्रत्येक आव्हान एक संधी वाटायला लागतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात येते की आपल्या खऱ्या स्वला कोणीही हात लावू शकत नाही. आपली खरी ताकद आपल्या आतच असते. बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव खूप कमी असतो. म्हणजे ही शक्ती आपल्याला बाहेरून मिळवायची नाहीये, ती फक्त ओळखायची. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर शक्ती आतच आहे तर तिचा शोध बाहेर का घेतला जातोय?